Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आता वाजले आहेत सकाळचे 6:30. रेडी झालो आहे. 24 hours ड्यूटी आहे, बॅक टू बॅक ड्युटीज, हॉस्पिटल क्लिनिक आणि आमचं नेहमीचं रुटीन चालू झालं आहे. गुड मॉर्निंग. सो नाश्ता रेडी झाला आहे. आज काय स्पेशल टिफिन? मसूर आणि चवळी. गुड. सो हेल्दी. सो सनी गेला सकाळीच हॉस्पिटलला, जसं की तुम्ही पाहिलं. आता मी खाली आली आहे. आंटी आल्या आहेत म्हणून त्या नायसाजवळ आहेत. सो ॲक्च्युली माझी फर्स्ट सर्व्हिसिंग आहे गाडीची, त्याच्यासाठी मी पिक अँड ड्रॉप सर्व्हिस त्यांना सांगितलं आहे. कारण इवन सनी नाही आहे आणि ह्याचं जे सर्व्हिसिंग आहे ते खारघरला आहे. सो हे थोडं लांब आहे म्हणून मी त्यांना पिक अँड ड्रॉप सर्व्हिस सांगितलं. सो तो जो माणूस आहे तो आता आला आहे, तर त्याला मी गाडी देते आणि चल. मॅडमला जायचंय गार्डन मध्ये. मी माझं इथे सगळं इकडचा पसारा काढलाय मला, कारण इकडचं आवरायचं आहे. बट हिला जायचंय गार्डन मध्ये. बाबांची आणि सगळे वरती माझे कपडे. हे बाबांची कपडे आणि माझे कपडे वर. अच्छा ओके. सो ती म्हणते की तिच्या वॉर्डरोब मध्ये खालचा जो सर्वात लास्ट सेक्शन तिचे बाबांचे कपडे आणि वरती तिचे कपडे. बापरे, तिने आज तिचा वॉर्डरोब बघितला. चलो लगेच यायचा नाहीसा. वाजलेत बघ किती, 11:15 आणि याला या मुलीला ह्या उन्हात जायचंय खाली. बट थँकफुली आमचं जे प्ले एरिया आहे ते थोडस म्हणजे सावलीत आहे, हो ना. वरती आल्यावर अभ्यास करायचंय. हा चला नाहीसा, हळूहळू. आणि तुला काय शिकवलंय? तिथे उभं राहायचं, पहिले लेफ्ट राईट दोन्ही बघायचं आणि नंतर पुढे जायचं. आहे गाडी? चल. नायसाला प्रॉपर सनस्क्रीन वगैरे पूर्ण बॉडीला लावून खाली आणलं. खाली आल्यावर समजले की इथे मस्त आमचं मार्केट लागलेलं आहे, जो लागतो. आणि नायसाला पाहिजे फ्रूट्स. आता आम्ही जाताना फ्रूट्स घ्यायला जाणार आहोत. ग्रेप्स भी मीठे हैं? कैसे दिया? हरा वाला 80 रुपये किलो. 40 रुपये. आधा किलो दो ना ग्रेप्स. अरे मम्मा कुठे? तुला कोणते फ्रूट पाहिजेत? हे बघ दीदीने काय केलं. तुला कोणते फ्रूट पाहिजेत? तुला आवडतो ऑरेंज? ए काय धमकते ग माझ्या मुलीला? धमकवते प्रेमाने बोलते. तुझी ज्ञाना तुला काय म्हणते? दीदी म्हणते का? तू मांडीवर बसवते का तिला? आम्ही खूप असं विचार केला की ताई बोलू दे, पण तिलाच ताई नकोय. ती म्हणते मला दीदी पाहिजे. आता ते समजायला लागले तर काय म्हणायचं. भाज्या गेलेलीस का? चल काय घेते? मी पिशवी देते. आम्ही तसंच खाली गार्डन मध्ये आलेलो. मस्त भाज्यांची शॉपिंग झालेली आहे आमची. आम्ही परत एकदा गाजर हलवा बनवणार. हो थांब, मी घेते. थांब. फ्रूट्स घेतले, व्हेजिटेबल्स घेतले. थांबा. आता अभ्यास. खूप वेळ बाबू, 1 तास गेला आपला खाली. चला ओके. सो हे सगळं मी जोपर्यंत आवरतीये तोपर्यंत नायसा TV बघते. तिला भात सुद्धा मला ठेवायचा आहे. सो मी आणले आलं, गाजर, कोबी आणि मशरूम, कांद्याची पात, माठ, मिरची, कोथिंबीर
आंबे मला मिळाले विच इज नॉट हापूस, पण त्याने सांगितलं की गोड असतील. सो लेट सी, नसतील तर नेक्स्ट टाइम जेव्हा परत मार्केट लागेल मी त्याला जाऊन सांगेल की अजिबात गोड नव्हते. आणि सफरचंद हे सगळं नायसाचं आहे. अँड द्राक्ष, कांदा आणि लसूण. सो लसूण 300 रुपीज किलो आहे, त्याने मला 250 रुपीज किलोला दिलेलं, विच इज लाईक चांगला आहे तो लसूणसुद्धा. तो सगळ्या भाज्या मी निवडून वगैरे ठेवलेल्या आहेत, म्हणजे जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा ऐन टायमाला सगळं सोलत नको बसायला, निवडायला नको म्हणून. चला आता हे सगळं जागेवर ठेवते. भातसुद्धा झालेला आहे. मी आणि नायसा जेवून घेतो आणि मग सो जेवण वगैरे झालेलं आहे. नायसा बघते TV. आणि 1-2 दिवस आधी एका व्लॉगवर कमेंट आलेलं की प्लीज तुझं मेकअपचं जे कलेक्शन आहे ते दाखव, तू कोणते मेकअप प्रोडक्ट्स आता यूज करते. सो सगळे ऑलमोस्ट मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवलेले आहेत, बट स्टील परत एकदा एक पूर्ण हे दाखवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल आणि ते मी कसे ठेवले ते पण तुम्हाला दाखवते. इन केस तुम्हाला कोणाला असं ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात. सो हा आहे माझा फर्स्ट ड्रॉवर. इथे मी हे या सगळ्या अशा गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ऐन टायमाला ना आपल्या बायकांचं खूप असतं, कारण पिन नाही मिळते, सेफ्टी पिन नाही मिळते, बॉबी पिन नाही मिळते आणि मग नंतर पळायला लागतं. जेव्हा जेव्हा साडी नेसते तेव्हा मला इकडे सगळ्या माझ्या गोष्टी मिळतात. मिरी पिन, मग नॉर्मल पिन, बॉबी पिन आणि हे आपले जे काय म्हणतात क्लिप्स वगैरे ते इथे मी ठेवलेत. बांगड्या तुम्ही पाहिलं असेल मी निवेदितामध्ये मी ह्या बांगड्या यूज करते, सो त्या हँडी ठेवलेल्या आहेत. आणि ह्या बांगड्या पण अवनीच्या वेळेस तेव्हा मी ते यूज करते. हे आहेत लिप बाम, ठीक आहे, डर्माकोचे. त्याच्यानंतर हे आहे मामाचं फाउंडेशन. सो माझी एक स्किन खूपच फ्लेक्झिबल आहे. सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स माझ्या स्किनवरती खूप इझिली जेलअप होऊन जातात. मला जास्त काही त्रास वगैरे नाही होत. खूप लोकांनी विचारलं आहे की हे जे तुझं आहे ते तू कुठून घेतलं आहे. सो हे मी पर्पलवरनं घेतलं आहे. ह्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल, तर इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तुम्ही घेऊ शकतात. ब्लेंड करायला खूप लोकांनी पाहिलं आहे माझ्या शॉर्ट्समध्ये, हे मी यूज केलेलं आहे. आत्ता जो मी यूज करते आहे कॉम्पॅक्टो आहे हा लॅक्मेचा सन एक्सपर्ट. जसं की तुम्हाला माहिती आहे समर स्टार्ट झालेले आहेत आणि हा मला एवढा आवडतो ना. माझ्या इवन गेल्या वर्षी समर्सच्या वेळेस स्टार्ट केलेलं यूज करायला. आता सुद्धा हाच यूज करते. त्याच्या आधी मी हा यूज करत होती लॅक्मेचा 925. आता हा यूज करते आहे. त्याच्या आधी फेसेस कॅनडा हा सुद्धा मी यूज करते मधून अधून. ते माझे रबर्स वगैरे आहेत. हे सोप केस आहे, आईने दिले, म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस आपलं जे सोप आहे ते तुम्ही ह्यात कॅरी करू शकतात. बाकीच्या काय नाही, छोट्या छोट्या अशा गोष्टी मी त्या ठेवलेल्या आहेत. हा सुद्धा एक फाउंडेशन आहे डर्माकोचा. इवन हा मला सूट होतो. मला युजली आयव्हरीवालेच माझ्या स्किनवरती जातात. हा आहे माझा फर्स्ट. त्याच्यानंतर आहे हा सेकंडवाला, जिथे मी सगळे माझे लिप शेड ठेवलेले आहेत. लॅक्मीचे आहे. त्याच्यानंतर मामाचे लिप बामचे मी युजली नायसासाठी वगैरे यूज करते, कारण ते खूप सेफ आहेत बेबीसाठी सुद्धा. सो हे सगळे लिप बाम इथे. हे ब्लश मी हा यूज करते आहे, NYBचा ब्लश आहे. स्ट्रोब क्रीम आहेत. हे पण मी खूपदा ब्लॉग्समध्ये दाखवलेत. सो माझ्याकडे खूप सारे ब्लश आहेत. रेड आहे, पिंक आहे, पीच आहे. सो सगळे छान दिसतात. फेसेस कॅनडाचा फाउंडेशन हा पण एक मला आवडतो. खूप इझिली ब्लेंड होतो आपल्या स्किनवरती आणि जो की वॉटरप्रूफ मेकअप आपल्याला देतो. आणि हे सुद्धा ह्याच्याबद्दल सुद्धा दाखवलेलं. त्याच्यानंतर फेसेस कॅनडाचे हे जे हायलायटर्स आहेत ना, हे पण छान आहे. हा सिल्वर आहे आणि हा जो आहे हा रोज गोल्ड आहे. जो मोस्ट ऑफ द टाईम मी रोज गोल्डच वापरते.
त्यानंतर हे आहे मस्कारा, ट्रान्सपरंटवाला मस्कारा आहे जो एक साईडला आईजवाला आहे आणि एक साईडला आयब्रोसाठी आहे. सो मी ॲक्च्युली आयब्रोसाठी नाहीच यूज केले, मी आईजसाठीच यूज केले, म्हणजे आपले जे पापण्या असतात त्याच्यासाठीच. कारण मला ब्लॅकवाला मस्कारा जास्त आवडत नाही. सो हो हां आली. सो मला ब्लॅकवाला मस्कारा जास्त आवडत नाही, म्हणून मी हा वाला यूज करते जो फक्त वॉटर कंटेंट आहे, म्हणजे कलर वगैरे नाही आहे, ट्रान्सपरंट आहे. सिंदूर खूप लोक मला विचारतात की मी कोणता यूज करते. सो हा आहे लॅक्मेचा माय रेड म्हणून, तो सिंदूर मी यूज करते. खूपदा तुम्ही पाहिलं असेल माझे ग्रे हेअर्स आहेत, सो आय यूज दिस क्विक हेअर काराजम, कलर नसतील केले केसांना. सो हा जो ब्रश आहे तो मी यूज करते, विच इज व्हेरी कन्व्हिनियंट. आणि केस आहे ते जास्त ऑइलीसुद्धा होत नाही ह्याच्याने. सो जे आता इकडे तुम्हाला माझ्या ह्याच्यात ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला सगळं दाखवते. हे आहे नेल पॉलिश जे मी रिमूव्हर, जे मी झुडिओमधनं घेतलेलं आहे. ह्याचा वास मला अजिबात आवडलेला नाही आहे आणि इवन हे थोडंसं ना ऑइली आहे, आय डोंट नो वाय. पण बऱ्यापैकी आपली जी नेल पेंट आहे ती निघून जाते. बट आय एम नॉट हॅपी विथ दिस प्रोडक्ट. मी ह्या वेळेस आणलेलं आहे. मग हे आहे NYBAचं काजळ जो की अमेझिंग आहे. एवढं छान ब्लॅक कलर देतो ना हा. असे इकडे 2 आहेत खाली. हा आहे माझा मिनी परफ्यूम विच आय लव्ड इट. फर्स्ट टाइम मागवलेला. व्हॅनिला फ्रेग्रन्स आहे ह्याला, प्लमचा आहे हा. आणि त्याच्यानंतर मी 2 to 3 टाइम्स हे मागवले. मला खरंच खूप आवडतो हा. नेहमी माझ्या पर्समध्ये असतो. ॲक्च्युली हा संपलेला, आय डोंट नो मी इथे का ठेवलं आहे त्याला. मे बी हां ओके. सो हे नायसासाठी आहे, कारण नायसाला ऑफकोर्स आम्ही नाही लावत, बट ती म्हणते की मी खोटं लावते म्हणून म्हणजे तिच्यासाठी तिने इथे ठेवलं असेल कदाचित. हा आहे NYBAचा मस्कारा ब्लॅक शेडमध्ये. त्याच्यानंतर इथे काय ठेवलं आहे, नायसाचेच आहेत लिप्स. सो हा आहे लॅक्मेचा ॲब्सोल्यूट सनशाईन आणि हा मी यूज करते फ्रॉम लास्ट आय गेस 6 to 7 years. मला हा खूप आवडतो. तसे तर सगळेच आयलाइनर आवडतात मला, पण हा मला सर्वात जास्त आवडतो. आणि हे मी ह्या वेळेस आणलेले झुडिओमधनं. हा आहे लिप बाम जो की खूपच थोडासा असा स्टिकी मला वाटतं आहे. हे आहे आपलं मामाचं. दिस इज माय फेवरेट शेड बेरी न्यूड, जो की मामाचा आहे. मोस्ट ऑफ द टाईम मी हीच लिपस्टिक यूज करते. त्यानंतर ही पण एक यूज करते वुडी रोज. सो वुडी रोज 05 हा सुद्धा मी शेड यूज करते. आणि हा आहे पेटल पिंक जास्त नाही, पण व्हेरी न्यूड जर पिंक शेड मला हवं असेल ना तर आय प्रिफर दिस. आणि थोडंसं असं लाईट शेडमध्ये पाहिजे असेल तर वुडी रोज यूज करते. हा रेडमध्ये आहे. रेडचं मी खूपच कमी यूज करते. हे माझे लिपस्टिक्स एक्स्ट्रा जे आहेत ते. आणि इथे माझे सगळे काय म्हणतात टिकळी वगैरे ठेवलेले आहेत. हे सगळे कलर बारचे आहेत. खूप आधी मी यूज करायची. इवन येस फेसेस कॅनडाचा पण हा एक शेड आहे जो मला आवडतो. रेड पण मी रेड खूप कमी प्रिफर करते. आय मोस्ट ऑफ द टाइम यूज पिंक शेडच, नाही तर पीच शेड. ओके. हे आहेत वेट अँड वाईल्डचं हे आपले आय शेडोज आहेत. हा आहे टिंट, म्हणजे इट्स लाईक अ टिंट ओनली. सिल्वरमध्ये सुद्धा आहे. सो बाहेर जाताना मी कोणते प्रोडक्ट्स युजली यूज करते ते मी तुम्हाला दाखवेल आज संध्याकाळी, कारण मी बाहेर जाणार आहे. आज माझं डिनर आहे विथ माय ओल्ड ऑफिस कलिग्स. म्हणजे मी जेव्हा आधी ऑफिसला जायची तिकडचे जे कलिग्स आहेत त्यांच्याबरोबर माझं डिनर आहे. आणि ऑफकोर्स त्यांना तुम्ही एकदा ब्लॉगमध्ये एक दोनदा पण जास्त वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये त्यांना पाहिलं सुद्धा असेल. सो एक तर आहे प्राजक्ता, ती कोल्हापूरमध्ये असते, पण आता ती इथेच शिफ्ट झाली बिकॉज तिचं जॉब इथे शिफ्ट झालेलं आहे नवी मुंबईमध्ये. सो ती इकडे शिफ्ट झाली आहे. आणि तिने सांगितलं की लेट्स मीट, कारण खूप वर्ष झालं आहे आम्ही भेटलो नाही. पण दुसऱ्या पूनम मॅडम, त्यांना आम्ही तिघही भेटणार आहोत.
संध्याकाळी. सो तेव्हा जाताना मी काय लावते, काय अप्लाय करते ते मी तुम्हाला दाखवेल. सो तुम्ही पाहिलंच असेल, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत माझ्याकडे मेकअपच्या. आणि मी नायसासाठी सुद्धा काय प्रोडक्ट्स यूज करते हे सुद्धा खूप लोकांनी मला प्रश्न विचारले आहेत. सो मी तिला सुद्धा आता मामाअर्थच स्टार्ट केलेलं आहे. लाईक फ्रॉम लास्ट 2 मंथ्सपासून मी तिला सगळे मामाअर्थचे प्रोडक्ट्सच यूज करते आणि ते तिला इवन सूटसुद्धा होत आहेत. एक ऑलरेडी तुम्हाला शॉर्ट थ्रू दाखवलेलं की तिला जो लोशन आहे तो मी यूज करते. तिला तो एवढा आवडतो. ठीक आहे, आम्ही सुद्धा यूज करतो कारण त्याचा फ्रेग्रन्स एवढा सुंदर आहे ना. खूप लोक इवन आता सुद्धा जे बेबी पावडरचा जो स्मेल येतो ना तो स्मेल आवडतो आणि म्हणून मग ती बेबी पावडर सुद्धा लावतात. इट्स ओके. म्हणजे छान वाटतं ना बेबी प्रोडक्ट्सचे जे फ्रेग्रन्स असतं ते एकदम मस्त वाटतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी मी तिला यूज करते ते तुम्हाला कळेलच कारण अजून एक मी व्हिडिओ त्याच्यासाठी शूट केलेला आहे जो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. अँड सो चला मग आता नायसासुद्धा तिचंसुद्धा जेवण झालेलं आहे. थोड्या वेळ तिला मी आता झोपवते आहे कारण मला अजून 1-2 कामं आहेत. ती झोपल्याशिवाय मला काही होणार नाही आहे कामं. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. ते जे तुम्ही बघतायत ऑर्गनायझर्स त्याची लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे. मी ते ॲमेझॉनवरनं मागवलं आहे. ऑलरेडी मी एकदा तुम्हाला दाखवलेलं त्याचे कलरफुलवाले आहेत ते. आणि ह्यावेळेस मी ते मागवले ट्रान्सपरंट. सो हे खरंच खूप छान क्वालिटीचे आलेत आणि मस्त आहेत. म्हणजे इझिली कुठेही मूव्ह करू शकतो. अँड द बेस्ट पार्ट म्हणजे हे माझ्या ह्या सेक्शनमध्ये खूप इझिली पडले. हे लिपस्टिकचा हा वेगळा मी ऑर्गनायझर मागवला आहे जो लिपस्टिक आणि काय म्हणतात नाही फक्त लिपस्टिकच कॅरी करू शकतो. हे याच्यात नेलपेंट नाही ठेवू शकत कारण नेलपेंटची बॉडी तुम्हाला माहिती आहे ना, खालून बॉटम त्याचा जरी एकदम छोटा असला तरी त्याचं मधलं जे सेक्शन असतं ते मोठं असतं. मग ते एवढ्याशा सेक्शनमध्ये जात नाही. कुठे सीमाजी आणि हे बाबा आणि हे मोठी आई आणि हे मोठे बाबा. सीमाजी एवढूशी. हा मोठे आई आणि मोठे बाबा केवढूसे काढले. एवढी मोठी नाहीसा. हा दीदी आणि दादा. सो वाजले आहेत 3:30 आणि गाडी सर्व्हिसिंग करून आली सुद्धा. चलो सकाळी 10 वाजता त्यांनी नेलेलं आणि बाय 3:30 आणि आपलं खाली जायचं पार्किंग करू. चल थांब, आपलं सामान गाडीमधलं नाही सा गाडीमधलं सामान बी इथेच आहे. ते ठेव, ते घे तुझं. सो मी आणि नायसा आता निघतोत. नायसाचं आवरून झालंय. सो सर्वात आधी मॉइश्चरायझर वापरते जो की आहे मामाअर्थचा बीटरूटचा मॉइश्चरायझर. त्याच्यावर मी अप्लाय करते लॅक्मेचा कॉम्पॅक्ट जो मी तुम्हाला मगाशी सांगितलेला सन एक्सपर्ट. मी अप्लाय करते ब्लश जो की आहे NYB आणि हा आहे पीच 04 आहे त्याचं शेड. जर एकदम डार्क हवा असेल ना तर तुम्ही पिंक किंवा रेड यूज करू शकतात. त्याने चिक्स एकदम पिंकी पिंकी दिसून येतात. हे एकदम सटल कलर दिसतो पीचने. नंतर मी लावते हायलायटर जो की आहे फेसेस कॅनडाचा. लास्टला लावते माझा फेवरेट मामाचा जो शेड आहे 04 बेरी न्यूड. काय डन. सो हा युजली असतो माझा बेसिकवाला मेकअप जो मी बाहेर जाताना करते. खूप कमी वेळा मी फाउंडेशन यूज करते
फारच गरज असेल तर, की नाहीतर नाहीच. सो फायनली आम्ही दोघी आता निघतो. नायसाचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपक कांदी कुंडे मोठिया दीपा नमस्कार कराची पिया बायला पाचशे करायचे घरच्या सौंद आयुष्य लागो. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेवा. सो नायसाने जो फ्रॉक घातला आहे तो हाऊस ऑफ प्रीती ह्यांच्याकडनं आहे. ह्यांनी समर कलेक्शन लॉन्च केलं आहे आणि नायसा खूप कम्फर्टेबल आहे त्यात. त्याचं जे मटेरियल आहे, फॅब्रिक आहे, ते खरंच खूप छान आलेलं आहे, एकदम जाड आहे. नायसा तुला आवडलं फ्रॉक? कारण तो नायसाला न टोचणारे कपडे आवडतात आणि नायसा इज व्हेरी मच कम्फर्टेबल. इव्हन कलर कॉम्बिनेशन मला आवडलंय. हो, आता ब्ल्यू कलर फेवरेट झालंय मुलीचं. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी यांची लिंक दिलेली आहे. यांचं कलेक्शन अप्रतिम आहे. म्हणजे इव्हन ट्रेडिशनल क्लोथ सुद्धा खूप छान. फिरून यायचं ना. सो फायनली आम्ही भेटलेलो आहोत. ही आहे प्राजक्ता कोल्हापूरकर. आता ती मुंबईला शिफ्ट झाले. ह्यांना तर आपण भेटलेले आहोत पुन्हा मॅडम. फायनली आम्ही भेटलो. आमच्या खूप साऱ्या अर्ध्या गप्पा झालेल्या आहेत. आता आम्ही खाणार आहोत. नायसा काय पाहिजे? एकच खाते. नायसाने कामाला लावले. पहिले ह्यांना लावलं, ह्यांच्याकडनं ड्रॉइंग करून घेतले गाडीत. आता प्राजक्ता नीट करा. आमची टीचर आहे तिकडे, व्यवस्थित कर. छान करते नायसा मावशी. अजून बहुत पेंडिंग आहे, करणार ना. मी तुम्हाला जेवण मी खाऊ, तू करणार. तुझ्यासाठी जेवण बनवणार आहे. काय करणार आहे? चिकन का मटन का प्रॉन्स? चिकन आणि भाती आणि मिल्कशेक पण चॉकलेटचं आणि ज्यूस. एवढं सगळं करणार? तू एकटी करणार की आई करणार? तू करणार. टिश्यू पेपरचं खा. घरी जाणार, टीव्ही बघा. आमच्या अजून ना घरी गेला. घरी तुमच्याकडे राहणार आम्ही. शिके झोपा आणि कासाला काय करा. आणि काय करा कसं काय करा. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. आम्ही घरी आलेलो आहोत. पूर्ण दिवस खूप छान गेला. बट जे एंड होतं ना ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. जसं की आम्ही नेहमीच म्हणतो, खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपल्याला नसतं माहिती की पुढच्या मिनिटाला किंवा पुढच्या सेकंडमध्ये आपल्याबरोबर काय घडणार आहे. तसंच काहीतरी घडलं आणि ते अजिबात एक्सपेक्ट नव्हतं. म्हणजे आम्ही तिघीसुद्धा एवढ्या गप्पा मारल्या. आम्ही 1.5 ते 2 तास आम्ही कितीतरी गप्पा मारल्या. आणि जेव्हा निघायचा टाईम आलं, आम्ही जेव्हा हॉटेलमधनं निघत होतो तेव्हा प्राजक्ता वॉज कॅरिंग नायसाला तिने उचललेलं. आणि मी तिला बोलली पण की अरे नायसाचं वजन तुला नाही पेलवणार, तू तिला खाली उतरव. आणि तेवढ्यात तिने आपलं जे फुटपाथचं एरिया असते ना तिकडची तिने पायरी पाहिली नाही आणि त्याचं खूपच मोठं गॅप होतं. ती पडली नायसाला घेऊन. तिचा पाय मुरगळला आणि नायसा उभी राहिली पण ती उभीच नाही राहू शकली. तिला एकदम असं अचानक फील व्हायला लागलं की सुन्न होतंय. पेन नव्हतं होत, हळूहळू पेन व्हायला लागलं. हळूहळू आम्हाला सुद्धा ते दिसायला लागलं की तिच्या अँकलचा जो बोन आहे तो थोडासा असा सरकलाय. इमिडिएटली आम्ही तिला गाडीत टाकलं. फटाफट सनीला मी फोन केला कुठे मी घेऊन जाऊ तिला. आणि मग म्हणजे आत्ता ह्या टायमाला कोणता डॉक्टर मिळू शकतो ना, कारण काहीतरी साधारण 7:45
11 काहीतरी वाजलेले आणि त्या टाईमाला आम्ही सुद्धा दोघी पॅनिक झालेलो. मग आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि मग तिकडे तिचं ते एक्सरे वगैरे काढलं. तोपर्यंत तिचं खूप पेन व्हायला तिला लागलेलं. अँड देन एक्सरे काढल्यानंतर समजलं की फ्रॅक्चर आहे, बट त्याचबरोबर तिच्या अँकलला क्रॅक केलं आहे. सो उद्या तिचं ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर म्हटले. सो आता तिला ॲडमिट केलेलं आहे. म्हणून आम्हाला खूप लाईक म्हणजे आम्हाला दोघींना सुद्धा समजत होतं, मला आणि मॅडमला, की किती ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये झालं ना. म्हणजे खरंच नाही माहिती आहे की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे पुढे. म्हणजे ते खरंच अनएक्सपेक्टेड होतं. एवढं मला वाईट वाटत होतं ना, मला दोघींना सुद्धा एवढं वाईट वाटत. मग फटाफट तिच्या आईला बोलवलं, तिच्या बहिणीला बोलवलं आणि अक्षय म्हणजे तिचा नवरा कालच कोल्हापूरला गेलाय, त्याला फोन केलं. कदाचित तो पण आता रात्रीतनं निघणार होता, माहीत नाही. सो ॲडमिट केलं तिला. ॲडमिट जशी ती झाली मग आम्ही दोघी निघालो. सो आता उद्या डॉक्टर येतील, तिचं सगळं काही ब्लड चेक वगैरे करतील आणि मग ते डिसाईड करतील कधी ऑपरेशन वगैरे करायचं आहे. तर तिला प्लॅस्टर त्यांनी घातलं आहे, पण ते जे पेन आहे ना ते खूप अनबेरेबल आहे. ऑफकोर्स ते पेन आता मला नाही माहीत की ते एक्झॅक्ट किती तिला होत असेल, बट तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ते खूपच अनबेरेबल आहे. शांत होती ती, मध्येच तिचा आवाजसुद्धा आला आम्हाला जेव्हा ते त्यांनी फिरवलं वगैरे. सो त्यांनी सांगितलं की ते आम्ही प्लेस केलेलं आहे जागेवर, बट ऑपरेशनची गरज आहे. सो द लेट सी, उद्या कळेल. एकदा मी एवढ्या दिवसांनंतर तिघी भेटलो आणि हे असं घडलं ना, तर खूपच वाईट वाटतंय. काय नाही, सगळीजण आपले काळजी घ्या. कधी काय होईल नाही सांगता येत. खुश राहा, प्रेम वाटत राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा. काय बोलू. चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.